बरोबर 3 वाजता या ठिकाणी भाजपाचे आमदार माननीय सचिन कल्याण शेट्टी व त्यांचे शहर अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई तडवळकर या ठिकाणी आले की बी फॉर्म द्यायला। राजकीय पक्षाचं जोडपत्र 1 आणि 2 अर्थातच ए बी फॉर्म द्यायला त्यांनी आले आणि तेव्हापर्यंत वेळ झालेली होती, म्हणून या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि काही राजकीय पक्षाच्या लोकांनी आक्षेप घेतला, परंतु त्या लोकांनी दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म खिडकीच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न केला असं नमूद आरोनी या ठिकाणी दिलेलं पत्र आमच्याकडे आहे। त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांनी खिडकीच्या माध्यमातून काय टाकलं हे आम्हाला माहित नाहीये, सीसीटीव्ही मध्ये मला स्पष्ट दिसत नाहीये, पण त्यांनी म्हणते की त्याच्यामध्ये बी फॉर्म होतं, मी बी फॉर्म घेतले, पण कोणताही आरो म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी घेत असताना बी फॉर्म घेत नाही, तो ए आणि बी घेतला पाहिजे, म्हणजे जोडपत्र 1 आणि 2 पाहिजे। त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये बी असं नमूद केलेलं आहे आणि या विरोधात तक्रार दिल्यानंतर प्रत्यक्ष जे नेत्र साक्षीदार आहेत माझ्या बाजूला आहेत, निरंजन बोदुल हे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या अनुषंगाने तक्रार घेतलेले दुसरे उमेदवार आहेत श्रीनिवास मेत्रे यांनी या ठिकाणी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि निवडणूक अधिकारी म्हटलं की माझ्याकडे तशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं घटना घडलेली नाही, पण त्यांनी लेखी आम्हाला सांगितले अशी घटना घडलेली आहे, म्हणून आम्ही आता आयुक्तांना विचारलं की ही जी प्रक्रिया आहे ही चुकीच्या पद्धतीने होते आणि ती काल येत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं शासकीय यंत्रणा सोबत घेऊन त्यांचा लवाजमा कार्यकर्ते स्वीय सहाय्यक पक्षाचे लोक घेऊन सकाळी 6 वाजल्यापासून रांगेत असलेल्या लोकांना धक्काबुक्की करते आतमध्ये गेले आणि सकाळी 6 वाजेपर्यंत रांगा लावलेल्या त्या उमेदवाराचा तुम्ही काय विचार करणार आहात? म्हणजे महाराष्ट्र राज्यातली जी निवडणूक आदर्श आचारसंहिता हेच सांगतं का? या लोकांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला आहे अशी माझी तक्रार आहे आणि त्यांच्या चुका त्यांनी कागदावरती दाखवून दिलेल्या आहेत। आता त्या ठिकाणी आयुक्तांनी म्हटलं की तुम्ही कोर्टात जावा, कोर्टात जाणं बिलकुल आम्हाला पसंत नाहीये, कोर्टात जायचा तो आमचा अधिकार आहे, पण आता त्यांनी वेळ काढूपणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे या सगळ्या उमेदवारावरती अन्याय होणार आहे। म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे जोपर्यंत छाननी तुमची चालू आहे हा जो वाद आहे तो वाद मिटवला पाहिजे। तुम्ही याच्यामध्ये कागदावरती काय काय तुम्ही मान्य केलंय त्या गोष्टीचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे, तोपर्यंत तुम्ही एबी फॉर्म स्वीकारू नये अशी आमची मागणी आहे। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।